आषाढी एकादशी निमित्त संत निवृत्तीनाथ महाराज समाधी पालखी दिंडी सोहळ्याचं आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते अहिल्यानगर शहरात स्वागत करण्यात आलंय। आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो वारकरी पंढरपूरच्या दिशेनं पायी दिंडी सोहळ्यामधून विठुरायाच्या दर्शनासाठी मार्गस्थ होत असतात। या भक्तिभावाने आनंदीमय वातावरणात अहिल्यानगर जिल्ह्यातूनही विविध संतांच्या दिंड्या मार्गस्थ होत असून त्याचाच एक भाग म्हणून संत निवृत्तीनाथ महाराज समाधी पालखी पायी दिंडी अहिल्यानगर शहरात येताच आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते या दिंडी सोहळ्याचं स्वागत करण्यात आलंय। यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले की संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या विचारांचा वारसा वारकऱ्यांच्या दिंडीच्या माध्यमातून पिढ्यानपिढ्या पुढे जात आहे। आपल्या संस्कृतीचा आत्मा असलेली ही परंपरा प्रत्येक घराघरात पोहोचविण्याचं कार्य वारकरी करतायत। भगव्या पताका हातात घेऊन हरिनामाचा गजर करत चालणाऱ्या वारकऱ्यांच्या पावन स्पर्शाने संपूर्ण परिसर नवचैतन्यानं भरलाय। सूर्य चंद्र असेपर्यंत हा आध्यात्मिक वारसा अखंड सुरू राहावा हीच विठुरायाच्या चरणी प्रार्थना करत असल्याचं ते म्हणाले। तर या पवित्र सोहळ्याच्या निमित्तानं मार्केट यार्ड येथे हमाल पंचायतच्या वतीनं कैलासवासी शंकरराव घुले यांनी सुरू केलेली वारकऱ्यांच्या सेवेची परंपरा आजही त्यांचे बंधू माजी सभापती अविनाश घुले यांनी श्रद्धेनं पुढे चालवली आहे। वर्षभरासाठी प्रेरणा आणि ऊर्जा देणाऱ्या या दिंडी सोहळ्याच्या आयोजनात सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक चेतना एकत्रितपणे व्यक्त होत असल्याचं यावेळी पाहायला मिळालंय। च्या माध्यमातून जे अविताच्या गुन्हे या ठिकाणी करतात त्यांचे थोरले बंधू यांनी ही सुरू केलेली परंपरा प्रथा असे कैलासवासी शंकरराव घुले यांनी सुरू केली होती आणि ती वर्षानुवर्ष आज अविताच्या देखील या ठिकाणी पुढे चालवत आहेत। तर मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी अवितात्यांच्या वतीनं, जिल्हा अंमल पंचायतच्या वतीनं, मार्केट यार्डच्या वतीनं या ठिकाणी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। आज आपण आता इथं कालचा मुक्काम झाला, आजचा मुक्काम होणार आणि उद्या सकाळच्या वेळेला तुमचं सर्वांचं प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने होणार आहे। दरवर्षी तुम्ही अनेक लोक म्हणजे अगदी आज तुम्ही त्र्यंबकेश्वरहून नाशिक जिल्ह्यातून आलात, पण अगदी मध्य प्रदेशमधून देखील दिंड्या त्या नगर मार्गे इथून जातात। अनेक जिल्ह्यांमधून छत्रपती संभाजीनगर असेल किंवा अनेक या ठिकाणी असणाऱ्या मराठवाड्याचे लोक या मार्गे जातात। पण जात असताना ज्या ज्या ठिकाणावरून दिंडी पुढे जात असते तर त्या त्या वेळेला तिथे एक नवं चैतन्य निर्माण होत असतं। कारण की जसं पांडुरंगाचं नामस्मरण करत या दिंड्या प्रस्थान होत असतात। ज्या ज्या गावामध्ये तुम्ही जाता, ज्या ज्या तालुक्यामध्ये तुम्ही जाता, ज्या ज्या शहरांमध्ये तुम्ही जाता, तिथं तुमची प्रत्येकाच्या खांद्यावरती, आमच्या वारकऱ्या बांधवाच्या खांद्यावरती असणारी भगवी पताका ती एक नवं चैतन्य निर्माण करत असते आणि त्याच माध्यमातून हा महाराष्ट्र हा मार्गक्रमण करत चाललेला आहे। आणि म्हणून ह्या महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की आज एक चांगल्या प्रकारे प्रत्येक धार्मिक कार्यामध्ये आपल्या प्रत्येकाचं योगदान हे पुढे चाललेलं आहे। आणि हा वारसा आपण कोण निर्माण केला नाही, हा हजारो वर्षापासून चाललेला एक वारसा आहे। जसं आपल्या धर्माला कुठलाही संस्थापक नाही, ही हजारो वर्षांपूर्वी सुरू झालेली एक प्रथा परंपरा आजही आपल्या प्रत्येक वारकऱ्याच्या माध्यमातून कुटुंबामध्ये चाललेली आहे, तालुक्यामध्ये, शहरामध्ये चाललेली आहे। आणि म्हणून हा वारसा प्रत्येकाने पुढे चालवला पाहिजे। आणि वारसा जसा हजारो वर्षापासून चालू झालेला आहे तसाच वारसा हा जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत अशाच रीतीने आपल्या प्रत्येकाच्या माध्यमातून पुढे चालला पाहिजे अशी एक आशा आपल्या बाळगतो। आज निवृत्तीनाथ महाराजांच्या विचारानं आपण सगळेजण काम करता पुढे जात आहे। अत्यंत चांगल्या प्रकारे अगदी रथाची सजावट असेल, अगदी प्रत्येक वारकऱ्याची सेवा करण्याचं काम असेल, त्याची सुविधा मिळाली पाहिजे याची काळजी या संपूर्ण आपल्या दिंडीचे अध्यक्ष मंडळी असतील, उपाध्यक्ष असतील, सर्व पदाधिकारी असतील, कमिटी असेल, हे घेत आहेत। हे देखील आपल्या दिंडीचं वैशिष्ट्य आहे। आणि म्हणून या ठिकाणी अविताच्या गुल्यांच्या माध्यमातून देखील एक चांगल्या प्रकारचं नियोजन आपल्याकडे केलं जातं। अनेक लोक या ठिकाणी आपल्याला सेवा देण्याकरता येत असतात। तुम्ही अधिकच्या वेळ काही घेणार नाही, आता 2-3 वेळा त्यांनी सूचना दिली बसा उठा, त्यामुळे आम्ही काय फार वेळ घेत नाही। तुम्ही बराच वेळापासून बसलेले आहेत, पण तुमचं पुन्हा एकदा सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो की आपण या ठिकाणी आमच्या अहिल्यानगरला एक सेवा करण्याची संधी देता। आपण पुढे जरी गेला तर वर्षभर तुमच्या सर्वांच्या म्हणजे जसं निवृत्तीनाथ महाराजांनी तुम्हाला विचार दिला, एक वारसा दिला, विचाराचा वारसा दिला, तसा तो वारसा तुम्ही प्रत्येक गावामध्ये घेऊन जाता, तसं आमच्या शहरामध्ये घेऊन जाता आणि तो वारसा वर्षभर पुढच्या वर्षी तुम्ही येऊसपर्यंत
टिकून ठेवण्याचं काम हे तुमच्या जे सगळ्यांच्या माध्यमातून जी आम्हाला प्रेरणा मिळते ते टिकून ठेवण्याचं काम आम्ही वर्षभर करत असतो. त्यामुळे असेच प्रत्येक वर्षी तुम्ही येत जा आणि प्रत्येक आमच्यासारख्या कार्यकर्त्याला पुढच्या वर्षीपर्यंतची ऊर्जा देत जा, अशीच अपेक्षा मी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय श्रीराम. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.